दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. परंतु हा जामीन मंजूर करत असताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेगवेगळ्या तांत्रिक शब्दांचा उपयोग केलाय. त्यामध्ये अनेक टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आहेत की हे घटल्यातलं जजमेंट पुन्हा प्रेसिडेंट म्हणून वापरलं जाणार नाही. तसंच संजय सिंग यांना जे कन्सेशन ईडीकडून देण्यात आलं होतं आणि त्या ईडीच्या कन्सेशनच्या बेसिसवर आम्ही सोडतोय, मेरिटवर आम्ही कमेंट करत नाही आहोत. तर नेमकं ईडीनी कशा प्रकारे संजय सिंग यांना जामीन दिलाय आणि आता ईडीच्या प्रकरणात अटकेत असलेल्यांना सुद्धा जामीन मिळू शकतो का, याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे. सिद्धार्थजी, आज संजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय, तुम्ही कसं पाहता या खटल्याकडे? बघा, जस्टिस संजीव खन्नांच्या बेंचनी हा जामीन मंजूर केला आहे त्यांना. संजय सिंग हे ऑक्टोबर 2023 पासून अटकेत होते. त्यांचा PMLA कोर्टाने पण जामीन रिजेक्ट केला होता, हायकोर्टाने पण फेब्रुवारीमध्ये रिजेक्ट केला होता. आता सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिलाय. पण जामीन कशावर दिलाय की आपले ॲडिशनल सॉलिसिटर जनरल जे आहेत राजू, गव्हर्नमेंटच्या वतीने त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्यांची आता कस्टडीची गरज नाहीये, त्यामुळे ह्यांना जामीन देण्यात यावं, थोडक्यात असंच म्हणलं गेलं सरकारकडून, आणि त्यामुळं त्यांना हा जामीन दिला गेला आहे. कोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही पॉलिटिकल भाष्य वगैरे करू शकता, पण ह्या केसवर तुम्ही कुठं मीडियाशी किंवा कोणाशी बोलू नका. आणि ह्यांचे जे गृहस्थ होते अरोरा म्हणून, त्यांच्या स्टेटमेंटवर संजय सिंगांना अटक झाली होती. त्या अरोरांना ऑलरेडी ह्याच्या आधी जामीन मिळालेली आहे आणि अरोरांनी 9 स्टेटमेंट दिल्या होत्या. त्याच्यानंतर 10व्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी संजय सिंगांचं नाव घेतलं होतं आणि असं सांगितलं होतं की 2 कोटी रुपये कथित त्यांनी घेतलेले आहेत, त्यांना दिलेले आहेत वगैरे. तर त्यावेळेस आज कोर्टात आर्ग्युमेंट झाली. अभिषेक सिंघवींनी संजय सिंगांच्या बाजूनी ती बाजू मांडली त्यांची, आणि जस्टिस खन्नांनी राजूंना विचारलं ॲडिशनल सॉलिसिटर जनरल की तुम्हाला ह्यांची आता कस्टडीची गरज आहे का. तर ते म्हणले आता ह्यांची कस्टडीची आम्हाला गरज नाहीये. तर त्या बेसिसवर त्यांना हा जामीन मिळालेला आहे. आणि कोर्टाने हेही सांगितलं की दिस विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ प्रिसिडेंट, म्हणजे आता दुसऱ्या केसेससाठी हे वापरलं जाणार नाही, फक्त ह्या केस पुरतंच आहे आणि इथून पुढे ट्रायल चालू राहील. म्हणजे हा फक्त आता जामीन तुर्तास मिळालेला आहे, ट्रायल चालू जाईल आणि जेव्हा जे काय ट्रायल कोर्ट PMLA कोर्ट म्हणेल त्याच्यावर ते होईल, जे काय नंतरचं जजमेंट जे आहे. पण तुर्तास हा आम आदमी पार्टीला दिलासा आहे, कारण त्यांचे 3-4 जे मेन स्ट्रॅटेजिस्ट असे म्हणावे लागतील, आता अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग, सत्येंदर जैन हे सगळे आत होते आणि आता संजय सिंग हे बाहेर आलेले आहेत. पण हे फक्त कोर्टाने स्पष्ट केलंय की आम्ही मेरिटवर काही बोलत नाहीये ह्या केसच्या बद्दल आणि जे काय असेल ते ट्रायलमध्ये होईल. आणि गव्हर्नमेंटनी जर सांगितलं की आम्हाला ह्यांची आता कस्टडीची गरजच नाहीये, त्यामुळे त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला. तरी 6 महिने लागले, कारण PMLA मध्ये जामीन मिळणं हे खूप अवघड आहे आणि 6 महिन्यानंतर हा त्यांना जामीन मिळालेला आहे. आता यावरून कुठेतरी आपण असा अर्थ काढू शकतो का की ईडीनीच स्वतःहून किंवा केंद्र सरकारने स्वतःहून ठरवलं संजय सिंग यांना सोडून द्यायचं, मुक्त करायचं, म्हणूनच ते मुक्त होऊ शकले? हो, आर्ग्युमेंट ही डॉक्टर सिंघवींनी केली आणि कोर्टाने ईडीला विचारलं, म्हणजे केंद्र सरकारला विचारलं की तुम्हाला ह्याच्यात काय अजून तुम्हाला यांना कस्टडी तुम्हाला गरज आहे का. तर लंच नंतर ईडीच्या वकिलांनी चौकशी केली सरकारकडे, ईडी बरोबर वगैरे ऑफिसर्स बरोबर, आणि त्यांनी नंतर सांगितलं की आता आम्हाला ह्यांच्या कस्टडीची गरज नाहीये, त्यामुळे मग कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. आता आणखीन एक प्रश्न असा आहे की ज्या ईडीच्या कायद्याबद्दल असं म्हटलं जातं की जिथे जामीन मिळणं अतिशय मुश्किल आहे आणि मोठ्या अनेक केसेसमध्ये आरोपींना अनेक वर्ष जामीन मिळत नाही. तर आता या संजय सिंग यांच्या प्रकरणात जे काही झाले त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ईडीचं जे कन्सेशन आहे ते पण प्रेसिडेंट म्हणून वापरलं जाणार नाही. तर याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा? हे फक्त ह्या केस पुरतंच आहे. आता तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र संबंधी ईडीनी बऱ्याच जणांना, अनिल देशमुखांना, संजय राऊतांना, नवाब मलिकांना, त्यांनाही वेळच लागला जामीन मिळायला. ही दर केस वेगळी म्हणून ही ट्रीट केली जाते कोर्टाकडून, कारण त्याचे फॅक्ट्स आणि सर्कमस्टॅन्सेस वेगळे असतात. तर ह्या केसमध्ये स्पेसिफिकली ईडीनीच जर सांगितलं की आता आम्हाला ह्यांच्या कस्टडीची गरज नाहीये, तर कोर्टाकडे मग दुसरा काय पर्यायच नव्हता आणि कोर्टाने सांगितलं की आम्ही मग ही जामीन मंजूर करतोय. पण परत त्यांनी एक कंडिशन असं सांगितलं की ह्याच्याबद्दल तुम्ही ह्या केसबद्दल भाष्य करायचं नाही. आणि आपल्याकडे कसं असतं, जामीन मंजूर झाली म्हणजे आता ते सुटले असं काही नाही, आता ट्रायल चालेल. ट्रायल चालायला काही वर्ष लागतील आणि मग ट्रायल कोर्ट जो निकाल देईल
तो निकाल येईल, त्याच्यानंतर परत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं हे असतं. आता ट्रायल कोर्ट एखाद्या वेळेस त्यांना बरीही करू शकतं किंवा त्यांना शिक्षाही ठोठावू शकतं, ती पुढची गोष्ट. पण तुर्तास त्यांना जामीन मिळाली आहे हे आम आदमी पार्टीला आणि त्यांना हा मोठा दिलासा आहे, कारण आता इलेक्शनमध्ये ते प्रचारात वगैरे भाग घेऊ शकतील संजय सिंग. पण हे दिस विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ प्रिसिडेंट आणि दर केस वेगळी असती. ह्या केस पुरतंच ईडीनी हे कन्सेशन दिलंय. म्हणजे असं नाही की आता सिसोदियांना, अरविंद केजरीवालांना पण जामीन लगेचच मिळेल. त्यांचे केस वेगवेगळ्या लेवलला आहेत, त्याच्यात वेगळे दुसरे आरोप आहेत. त्यांचं त्या त्या केसच्या मेरिटवर हे केलं जाईल आणि कोर्टाने सांगितलंय की ही जी जामीन आम्ही देतोय हे आम्ही मेरिटमध्ये जात नाहीये केसच्या. तुर्तास ईडीला त्यांची गरज नाहीये कस्टडीची, म्हणून आम्ही त्यांना जामीन देत आहोत. म्हणजे ईडीनेच स्वतःहून सांगितलं आणि संजय सिंग सुटलेत असं म्हटलं तर मग कुठेतरी अशीही शक्यता आहे की संजय सिंग यांनी काही म्हणजे संगनमत किंवा तडजोड केलेली असू शकते या सगळ्यामध्ये, जर ईडी सारखी यंत्रणा जी त्यांना अटक करत होती एकेकाळी इतक्या ताकदीने ती आता स्वतःहून सोडून देते असं बघत असतं. बघा, त्यांच्यावर आरोप आहे की 2 कोटी रुपयाचा कथित आरोप आहे त्यांच्यावर, आणि ज्यांनी आरोप केला आहे ग्रहस्थ अरोरा म्हणून, त्यांना ऑलरेडी जामीन मिळालेली आहे. आणि त्यांनी पण त्यांच्या 10व्या स्टेटमेंटमध्ये संजय सिंगांचं नाव घेतलं होतं, तर त्या बेसिसवर संजय सिंगांना ईडीने अरेस्ट केलं होतं. पण आता ज्यांनी आरोप केला ते अरोरा, त्यांना स्वतः जामीन मिळालेली आहे. त्यामुळे कोर्टाने विचारणा केली की ईडीकडे, ईडीच्या वकिलांकडे, की आता तुम्हाला यांची गरज आहे का. तर लंच नंतर ईडीच्या वकिलांनी लंच भोजन अवकाशानंतर ईडी बरोबर चौकशी, त्यांची विचारविमर्श केला आणि ईडीच्या ऑफिसर्सनी सांगितलं असेल की आता ह्यांची गरज नाही आहे आपल्याला, तर त्या कारणावरच कोर्टाने त्यांनाही जामीन दिली आहे. जामिनीचं ॲप्लिकेशन संजय सिंगांनी अभिषेक सिंघवींच्या मार्फत केलं होतं सुप्रीम कोर्टात आणि आज त्याची सुनावणी होती. म्हणजे आपण लक्षात घेऊ शकतो की आम आदमी पक्षाच्या खासदारांना, संजय सिंग यांना जामीन मिळाला असला तरी सुद्धा तो जामीन म्हणजे ईडीचा कायदा हा पूर्वीपेक्षा शिथिल झालाय किंवा आता या सगळ्या प्रकरणातील इतर आरोपींनाही पटापट जामीन मिळतील असा त्याचा अर्थ नसून कुठेतरी ईडीने स्वतःहून सांगितलं आणि त्यामुळे संजय सिंग यांना जामीन मिळालाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहित सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.